नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मनापासून मन रेसिपीमध्ये. काल हजबंडनी चॅलेंज केलं होतं, की तू 3 चायनीज डिशेस ॲट अ टाईम नाही बनवू शकत. तर हे चॅलेंज मी एक्सेप्ट केलं आणि त्यांना बनवून खाऊही घातलं. तर यासाठी मला असं वाटलं होतं, की मी ही रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करू. तर चला बघूयात. यासाठी मी काही व्हेजिटेबल्स घेतलेल्या अशा चॉप करून बघू शकता. आणि सगळ्यात आधी मी बनवायला घेतलं नूडल्ससाठी पाणी गरम करायला ठेवलं मी बॉईल करण्यासाठी. तेल ॲड करून नूडल्सचा एक पूर्ण बंच त्यामध्ये टाकला. ते व्यवस्थित बॉईल झाला की पॅनमध्ये तेल, अद्रक लसूण पेस्ट, थोडीशी हिरवी मिरची हे सगळं छान परतून घेतलं. सॉसेस तयार केले, रेड चिली सॉस, टोमॅटो सॉस आणि सोया सॉस. ह्या सगळ्यांना एकत्र मिक्स केलं. त्यानंतर पॅनमध्ये हिरवी मिरची वगैरे सगळं व्यवस्थित फ्राय झालं होतं. त्यात कांदा आणि शिमला मिरची ॲड केली. थोडंसं छान सॉटे करून घेतलं त्याला. त्याचा कच्चा पण निघून गेला तोपर्यंत. त्यानंतर त्यात ॲड केलं गाजर आणि बारीक चिरलेली कोबी. हे सगळं छान व्यवस्थित परतून घेतलं. बघू शकता अशा प्रकारे छान व्यवस्थित परतून घेतलं, कारण त्याला काही एवढं भाजायची गरज नसते आपल्याला. नॉर्मली त्याचा रंग जरी चेंज झाला तरी भरपूर आहे. त्यानंतर ॲड केलं बॉईल केलेले नूडल्सला छान मोकळं करून घेतलं. त्यानंतर जे सॉस बनवून तयार केला होता तो यावरती ॲड केला आणि नूडल्सला छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं. तर हे तयार आहेत आपले एकदम डिलिशियस असे नूडल्स घरच्या घरी. त्याला काही जास्त वेळही लागत नाही, फक्त चॉपिंगला थोडासा वेळ लागतो, बाकी नूडल्स बनवायला काही वेळ लागत नाही. तर नेक्स्ट रेसिपी मी तयार करायला घेतली मंचुरियन. त्यासाठी मी ग्रेट करून घेतलं पत्ताकोबी आणि गाजर. त्यात ॲड केली बारीक केलेली हिरवी मिरची, कोथिंबीर 1 चमचा. त्यामध्ये ॲड केलं मी लाल तिखट, मीठ, कॉर्नफ्लॉवर 4 वाटी आणि मैदा 4 वाटी. याला छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्याचे छान असे बॉल्स बनवून तयार केले छोटे छोटे, बघू शकता. आणि त्यांना छान व्यवस्थित तेल गरम करून घेतलं आणि त्यात फ्राय करून घेतले. थोडेसे एक एक बंच करून फ्राय करून घेतले त्यामध्ये, बघू शकता अशा प्रकारे. यालाही जास्त वेळ लागत नाही, कारण ही इतकी झटपट बनवून तयार होते. कारण आजकाल इतके छान इक्विपमेंट आलेले आहेत की ग्रेटिंग वगैरे करण्यासाठी आपल्याला त्याला ग्रेट करायला जास्त वेळही लागत नाही. बघू शकता हे सगळे जे बॉल्स आहेत मंचुरियनचे मी तयार करून घेतले आहेत, एकदम छान क्रिस्पी आणि गोल्डन कलरमध्ये. बघू शकता एकदम छान तयार झालेले आहेत. त्यानंतर पॅनमध्ये ॲड केलं तेल. त्यात ॲड केलं अद्रक लसूणची पेस्ट बारीक ग्रेट करून ठेवलेली, बघू शकता. त्याला छान व्यवस्थित मिक्स केलं, त्याला छान भाजू दिलं तेलामध्ये. त्यावरती ॲड केलं थोडा बारीक चिरलेला कांदा, असा स्लाईसमध्ये कांदा कट करून घेतला होता. त्यात ॲड केली शिमला मिर्च, गाजर आणि पत्ताकोबी. त्यानंतर वरतून सॉसेस ॲड केले. त्याला छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं. छान व्यवस्थित ते मिक्स झालं की त्यावरतून ॲड केलं कॉर्नफ्लॉवरची स्लरी, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि पाणी ॲड करून त्यालाही छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्याला थोडासा घट्टपणा आला की त्यामध्ये मी ॲड केले जे आपले मंचुरियन्स आहेत ना, बघू शकता. त्याचा थिकनेस थोडा वाढला, कारण ड्राय मंचुरियन बनवत होते. तर हे सगळं ड्राय व्यवस्थित झालं की त्यात ॲड केले मंचुरियन बॉल्स. त्यालाही छान मिक्स करून घेतलं, बघू शकता अशा प्रकारे. आणि वरतून कोथिंबीर ॲड केली. हे तयार झालेले आहेत आपले घरच्या घरी मस्त एकदम डेलिशियस असे मंचुरियन, ड्राय मंचुरियन. आणि त्यानंतर बनवायला घेतलं मी पनीर टिक्का. तर ह्यासाठी मी अशा प्रकारे सगळ्या व्हेजिटेबल्स कट केले, टोमॅटो, शिमला मिर्च, कांदा आणि पनीर असे क्यूब्स केले. सगळ्यात आधी मी बाउलमध्ये ॲड केलं पनीर. त्यानंतर ॲड केला कांदा, शिमला मिरची, टोमॅटो, थोडंसं मीठ चवीपुरतं, थोडंसं तिखट ॲड केलं, थोडासा गरम मसाला ॲड केला, थोडासा चाट मसाला. त्यानंतर 2 चमचे ॲड केलं त्यावरती बेसन पीठ आणि त्यानंतर ॲड केलं दही.
हे सगळं मिक्स करून त्याला मॅरिनेशनसाठी ठेवलं आणि असे स्टिक मी घेतलेले होते. त्या स्टिकला व्यवस्थित मॅरिनेशन ते झालं की त्यांना ॲड केलं अशा प्रकारे लेयर्समध्ये. बघू शकता. जशी तुम्हाला लेयर्स करायची आहे तुम्ही तशी करू शकता. कारण लेयर्सला काही एवढं हे नसतं की या व्हेजिटेबलनंतर हीच पर्टिक्युलर व्हेजिटेबल आली पाहिजे असं काही नसतं त्याला. तर हे सगळं व्यवस्थित मी ॲड केलं अशा प्रकारे बघू शकता. आणि हे जे पनीर टिक्काचे जे आहेत हे मी बनवून तयार केले. बघू शकता अशा प्रकारे एकदम सिंपल रेसिपी, एकदम टेस्टी आणि घरच्या घरी बनते. तर अशा प्रकारे छान तयार करून झालं की पॅनवरती जे तवा आहे त्यावरतीच मी याला सगळं व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. बघू शकता. त्यानंतर यावरती मी जसं ते भाजत आलं त्यानंतर त्याच्यावरती बटर ॲड करून त्याला छान आलटून पलटून भाजून घेतलं. तर बघू शकता एकदम छान अशी आपल्या डिश बनवून तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला रेसिपीज कशा वाटतात. तर भेटूयात आपण पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत या रेसिपीचा आस्वाद घ्या. धन्यवाद.